सध्या महाराष्ट्रामधील दोन स्थानिक पक्ष फुटलेले आहेत, शिवसेना आणि राष्ट्रवादी। या दोन्हीही पक्ष फुटले आणि सध्या शिवसेनेचा निकाल लागून शिवसेनेचा चिन्ह हे बघा शिंदे गटाला भेटलेलं आहे, चिन्ह आणि नाव। आता असंच भाजपला किंवा त्यांना माहिती असेल की काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि जर काँग्रेस पूर्णपणे फोडला तर त्याचं चिन्ह आणि नाव भेटू शकणार नाही। मग सध्या एक एक माणसं फोडायचं राजकारण मोदी आणि शहा करत आहेत असं एक आरोप आहे काँग्रेसचा। आणि यामध्येच बघा काल मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि त्यांनी स्वीकारला शिंदे गट। मातोश्रीवर जाऊन त्यांनी आपलं पक्षप्रवेश केला आणि त्यांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्यावेळी ते शिंदे सरकारमध्ये सामील झाले त्यावेळी ते शिंदे गट त्यांनी स्वीकारला, त्यावेळी त्यांनी जे त्यांचं जे स्टेटमेंट आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि ते खरं आहे किंवा खोटं आहे हे आपल्याला ठरवायचं आहे। तुम्ही याविषयी कमेंट नक्कीच करा शेवटला, ठीक आहे। बघा आता 55 वर्ष काँग्रेसमध्ये हे जे कुटुंब आहे, देवरा कुटुंब होतं। पहिलं मुरली देवरा, 1968 मध्ये मुरली देवरा यांनी काँग्रेस पक्ष स्वीकारला। 2004 मध्ये मिलिंद देवरा हे काँग्रेस पक्षामध्ये आले होते। इतकी वर्ष काँग्रेसमध्ये असून त्यांनी अचानक पक्ष सोडून त्यांनी पक्ष शिंदे सरकार का स्वीकाराविषयी त्यांचं म्हणणं काय आहे, आपण काँग्रेस पक्ष का सोडला, तर आपण शिंदे गट का निवडला याविषयी ते काय म्हणायचं एकमेव एक गोष्ट होती। ते म्हणतात 1968 पासून आणि 2004 पासून मी काँग्रेसमध्ये आलो, आमच्या कुटुंबाचं योगदान चांगलं आहे, पण जी काँग्रेस पूर्वीची होती ती काँग्रेस त्याची नीती पूर्वी ती होती, ती नीती आता शिल्लक काँग्रेसमध्ये राहिलेली नाही। आज काँग्रेस हे पूर्णपणे बदललेलं आहे, काँग्रेसचे विजन जे आहे ते विजन पूर्ण बदललेलं आहे, त्यामुळं मी काँग्रेस सोडत आहे। पुढलं वाक्य ऐकून घ्या, पुढे म्हणतात ते काँग्रेस फक्त मोदी कुठल्याही गोष्टी मोदी बोलतील मोदी करतील त्याचा फक्त विरोध करत आहे, काँग्रेस दुसरं काहीही करत नाही। विकास झाला किती, विकास झाला नाही किती याकडे काँग्रेसचं काही देणं घेणं नाही। काँग्रेस फक्त एकच गोष्ट करते, ती गोष्ट म्हणजे काय, फक्त आणि फक्त मोदीला विरोध करते, त्याशिवाय बाकी काँग्रेस काहीही करत नाही। त्यांनी हे पण सांगितलेलं, त्यांनी हे सांगितलेलं आहे मला आवडलं की मी आता जे विकासाचा पक्ष आहे त्यासोबत मी जात आहे, तर ह्या कारणास्तव आज काँग्रेस सोडून हे भाजप सोबत म्हणजेच जे आपले शिंदे गट सोबत मी जात आहे। त्यांनी हे सांगितलं की मी शिंदे गट का स्वीकारला, कारण पूर्वीपासून माझ्या आईचं अण्णा होतं फळसणकर आणि मला बाळासाहेब ठाकरे आम्हाला माझ्या वडिलाला ते जावई म्हणायचे महाराष्ट्राचे, त्यामुळं मला शिवसेनेचे तत्व आवडायचे पूर्वीपासूनच। आणि ती शिवसेना सध्या उद्धवजीकडे नाही, ती शिवसेना आहे एकनाथ शिंदेकडे। अजून एक पुढली गोष्ट सांगितलेली, कारण राजकीय वर्तुळात एक चर्चा चालू आहे, ते म्हणजे कुठली की मिलिंद देवराला यावेळेस काँग्रेसकडनं खासदारकीचं तिकीट मुंबईतनं मिळणार नाही म्हणून यांनी पक्ष सोडला असावा, ठीक आहे। यावेळेसच ते अजून काय गोष्टी म्हणतात, ते बोलतात की मिलिंद देवरा यांनी या ठिकाणी दोन सांगितलेल्या सूचना, त्या सूचना कोणत्या आहेत, जर गुणवत्ता आणि योग्यता याला जर महत्व दिले असतं तर आज रोजी मी आणि एकनाथ शिंदे कधीही काँग्रेस आणि शिवसेना कधीच सोडल्या नसत्या, हे त्यांचं वाक्य आहे। आणि परत परत त्यांनी राहून त्यांनी शेवटला त्यावरतीच आले। ती गोष्ट म्हणजे काय, काँग्रेस पूर्वी जे काँग्रेस होती ती काँग्रेस पूर्णपणे वेगळी होती, ते काँग्रेसचे ध्येय पूर्ण वेगळे होते। आर्थिक उदारीकरण करून मनमोहन सिंगांनी आपले व्यवसाय म्हणजे उद्योगाला चालना दिली, त्यामध्ये अदानी झाले, अंबानी झाले, आणि तेच आज त्यांचा विरोध करत आहेत। ते हे बोलले की भारतामध्ये फक्त मोदीला विरोध करणं चालू आहे, मोदी कुठलेही काम करू द्या, मोदी काहीही बोलू द्या, फक्त त्याला विरोध करायचा आहे, मोदीच्या कामाला विरोध करायचा आहे। भारतामध्ये विकास झाला अथवा न झाला काही देणं घेणं नाही। पूर्वीचं काँग्रेस असं करत नव्हतं, देशाच्या विकासाकरता कुठल्या सूचना हव्यात, कुठल्या माहिती पूर्ण पाहिजे, ते पूर्ण माहिती हे संकलित करून घ्यायचं किंवा माहिती मागवून घ्यायचं काँग्रेस आणि त्यावरती उपाययोजना करायचं।
पण आताच काँग्रेस त्या गोष्टी कुठल्याच करत नाहीत. आताच काँग्रेस फक्त तेवढीच गोष्ट करत आहे, जर राहून जर मोदीनं सांगितलं की काँग्रेस हा एक चांगला पक्ष आहे, जर मोदीनं ह्या गोष्टी सांगितल्या खरंच काँग्रेस हा चांगला पक्ष आहे, हे काँग्रेसवाले त्याला सुद्धा विरोध करतील आणि ते हेच म्हणतील काँग्रेस हा चांगला पक्ष नाही. म्हणजे गोष्टी कुठल्या आहेत, कुठल्या चांगल्या गोष्टी आहेत, कुठल्या गोष्टी वाईट आहेत, ह्या गोष्टी कुठल्याही काँग्रेस पाहत नाही, फक्त मोदीला विरोध करावा म्हणून करतंय. ह्या सर्व गोष्टीमुळं मी आज काँग्रेस सोडत आहे असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी 55 वर्षापासून त्यांचं कुटुंब काँग्रेसमध्ये होतं, पण त्यांनी शेवटच्या क्षणी काँग्रेस सोडून त्यांनी एकनाथ शिंदे गट स्वीकारला आणि त्यांनी हे सांगितलंय की मी शिंदेसोबत राहून शिंदेचं विजन वाढवण्यासाठी मी मुंबईची खासदारकीची निवडणूक लढवेन आणि मुंबईचा खासदार म्हणून मी ह्या सर्व कामे करेन त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांनी इनडायरेक्टली आपली उमेदवारी जी आहे, जी आपली खासदारकी जी आहे, त्यांच्यातून मुंबईतून त्यांनी डिक्लेअर केलेली आहे शिंदे गटामधून. मिलिंद देवरा यांनी फक्त सीटासाठी काँग्रेस सोडली का, किंवा ईडीच्या भीतीपोटी काँग्रेस सोडली, किंवा काही तथ्य काही तत्व काँग्रेसनं सोडले म्हणून यांनी काँग्रेस सोडली, तुम्हाला एकूणच याविषयी वाटतं काय, नक्कीच कमेंट करा. आपल्या चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वाचे विश्लेषणात्मक व्हिडिओ हे आपण आणत असतो. सर्वांना जय हिंद, जय शिवराय, जय भीम.